हा यूट्यूब फॅमिली, तुम्ही सगळे कसे आहे? बरं आहेत ना? आज बऱ्याच दिवशी तुम्हाला एक रेसिपी करून दाखवतोय। हे मी एक नारळ खाऊन घेतलाय। आता याला माझ्या पुरीला बरेच दिवस ते लाडू खायचं मन होता। मोदक बोलतात, लाडू बोलतात। ही जास्ती इथे गणपतीला बनतात, तर आता त्याला मन झाली म्हणून मी आज तुम्हाला सिंपल पद्धतीने कुणी पण बनवू शकतो तशी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। ठीक आहे, पुढचा बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा। आपण सुरू करू व्हिडिओ। आता मी गॅस पेटव, त्याच्यावर मी ऑलरेडी पॅन ठेवलेला आहे। ते गरम झालेलं आहे। मी थोडासा तूप टाकणार, म्हणजे त्याच्यावर चुटकायला नको म्हणून। आणि त्याच्यामध्ये माझे ठेवलेला जेवढा नारळ ते टाकून देणार। आणि मी गूळ किसून ठेवलेला होता, सगळं रेडी करून घेतलं म्हणून पटकन होऊन जाईल। हा गूळ त्याच्यामध्ये एक सबक टाकून देणार आणि त्याला चांगले मिक्स करणार। बोला ना, कधी पण थोडासा मीठ टाकावा, त्याला टेस्टी वाढतात। हे बघा मस्तपैकी मिक्स होतंय। आता हे माझे ऑलरेडी झालेलं आहे, थोडंसं अजून करायचं। आता आपण पीठ रेडी करू। तांदळाच्या पिठाने बनतात ना, आता आपण पीठ रेडी करू। हा बघा, तुम्हाला नजदीक आणून दाखवतोय। डायरेक्ट मलाई बर्फी सारखा झालेला आहे। आता म्हणजे झालेला आहे। आता हे बंद करून ठेवू। आता मी पीठ मळून घेऊ। गॅस बंद केला। आता माझे झालेलं आहे। आता मी पीठ घेतलंय, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच घेतलंय, एक वाटी पण नाही। आणि थोडा चवानुसार मीठ टाकायचं थोडं। ह्या मीठाने चव असतात। हा पीठ घेतलेला आहे, मी पूर्ण उकळून घेतला पाणी। आणि हा पाणी मी त्याच्यात टाकणार आणि मिक्स करून घेणार। अशी मिक्स करून घेणार त्याला। आता बघा मी मिक्स करून घेतलेला आहे, अशीच झालेलं आहे। अशी टोपामध्ये पाणीमध्ये टाकायचा गरज नाहीये। पाणी उकळून घ्या, दुसरी भांडीमध्ये पीठ घ्या आणि मळून घ्या। मी भाकरी पण अशीच बनवतात। आता त्याला पीठ मळून घेऊ। आता बघा मी हा गरम गरम मळून घेतला, म्हणून ह्याचा गार पाणी अजिबात यूज नाही केलाय। हे गरम पाणी अशी मळून घेतला ना, आणि पीठ बघा असे होतात। आता अजून तेल, माणूस काय करतात तेल पण हातात लावून मळतात, मी नाही तसेच केलं। नुसते गरम पाणी फुल उकळून घ्यायचं पाणी, आणि त्या पाण्याने पीठ मळून घ्यायचं। आता बघा कशी वाटते। आता याच्याने आपण लाडू करून दाखवू। आता मी ह्या भांडीत लाडू शिजून घेणार। त्याला थोडा मी हाताने मी तेल लावून घेते, बुरशने नाही। हाताने लावला ना चांगले लावतात। आणि मस्त अशी लावून ठेवलं मी। आता याला लाडू ओढून त्याच्यात ठेवू। आता मी हा बघा पीठ घेतलंय। आता पीठाला मी काय करणार, हे मी काय डिझाईन नाही देणार, काहीच नाही देणार। एक काय म्हणजे या रेसिपी मी बघितलंय, मी त्या पद्धतीने बनवून तुम्हाला दाखवते। आता मी याच्यात चव टाकले, भरपूर टाकायचं हा बघा। आणि ह्याला असेच बंद करायचा। पुन्हा मी बंद केलाय। आता ह्याला मी डिझाईन काय देणार, ही जे तांदूळ आहे ही तांदूळ लावणार। ही मी भिजून ठेवलेलं आहे, ही तांदूळ लावून ठेवणार। आता एक एक करून मी सगळी बांधून घेणार।
आता बघू शकतो मी अशी तांदूळ लावून घेतले. ही तांदूळ मी अर्धा तास अगोदर भिजून ठेवले. आता मी सगळे बनवून घेणार. आणि या रेसिपी जो नाही बनवला, ज्याला नाही येते त्याला पण येईल. काय तांदळाच्या पिठाने खायचं ना, ते अशीच गोल करायचा, आतमध्ये चव भरायचा आणि अशीच गोल करायचा. आणि पोराबाला ते डिझाईन बघून ते मस्त खाऊन घेतात. एक काय बोलतात ते कदम फूल, ते फुलाचं डिझाईन बघा. मला किती टाइम लागला, 5 मिनिट लागला एवढा मला बनवताना. आता ही मी काय करणार, हे उकडायला टाकणार. मी पाणी तिथे तापून ठेवले, आता त्याच्यावरती टाकणार. आता तुम्ही बघू शकतो पाणी मी तिकडे ठेवले, पाणी तापून. आता ही त्याच्यावरती परफेक्ट मापातली टोप आहे माझी. आता ह्याच्यावर ढाकण टाकायचं. आता मला अशीच ही मापातली माझ्याकडे हे डिश आहे, ही मी त्याच्यात ठेवणार. एक भारी चई टाकणार आणि गॅस फुल करणार आणि 15 ते 20 मिनिट त्याला भापून घेणार. आता जेवढं पीठ आहे आपण दुसरी काहीतरी करून घेऊ. आता 15 मिनिट झालेलं आहे, गॅस बारीक केलाय. आता आपण ह्याला काढून बघू कशी झाली. बघा किती मस्त झाले ना, कदम फुल सारखा. ह्याला मस्त बेगी. आता ह्याला हा बघा किती मस्त दिसतंय. आता ह्याला डिझाईन करायसाठी काहीतरी कलर. आता तुम्ही बघू शकतो त्याला मी कदम फुलचा जो कलर आहे तेच कलर थोडा करणार आहे मी. बघा आता बघू शकतो मी. आता एक एक करून त्याला काढणार आहे. हा बघा पद्धतशीर ते निघून झाले बघा. आता मला ही अंड्यासारख्या बनवला मी आणि याला कदम फूल सारख्या पण बनवलाय. तुम्हाला माझ्या मध्येचं रेसिपी कशी वाटला? ह्याला रेसिपीचं नाव कदम फूल आहे. तो आपल्या ह्याच्यामध्ये नारळाचा चव टाकतो म्हणून आम्ही लाडू बनवून खातो आणि बंगाली भाषेत पुली पिठा बोलतात. तर तुम्ही या बघू शकतो कशी बनवला मी सिंपल पद्धत. आणि तुम्ही पण बनवून या शॉर्टकट मध्ये खाऊ शकतो. हॉटेलमध्ये एवढा महागातले घ्यायचं गरज नाहीये. आणि आता माझी या रेसिपी कशी वाटला तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्लीज माझे व्हिडिओ शेअर करा. आणि अशी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमची समोर येणार. आणि आता तुम्हाला बघा ही मी एक कापून दाखवतोय. बघा आहे ना किती भारी झाले ना. अशी रेसिपी तुम्ही पण बनवून फॅमिलीला घेऊन एन्जॉय करा. बाय युट्यूब फॅमिली, तब तक के लिए बाय. आणि अशी दुसरी व्हिडिओ घेऊन तुमची समोर येणार. किती भारी वाटते बघा. आणि अशी खाईल ना पोराबाला आवडेनी तर बघत राहील. आता हा बघा